तर मागच्या भागामध्ये आपण पाहिले की लेप कल्पना. तर सध्या आता पाहूयात अकॉर्डिंग टू NCSM DKचा हा पॉईंट आहे. याचे नाव आहे लवण कल्पना. तर याची बनवण्याची सोपी पद्धत म्हणजे ज्या द्रव्यांची लवण कल्पना करायची आहे त्या द्रव्यांचे विशेष अंग, जसे की जर अर्क लवण प्राप्त करायचे असेल तर त्यासाठी अर्कपत्राची आवश्यकता असेल. नारिकेल लवण जर बनवायचे असेल तर त्यासाठी एक नारळाची आवश्यकता आहे. जो आवश्यक घटक असेल त्यास यांना एकत्र घेऊन सैंधवाबरोबर त्यांना फुटात ठेवून त्यास अग्नी देणे म्हणजे दिले. नंतर स्वांगशीत झाल्यानंतर त्यास फुटाच्या बाहेर काढणे आणि बाहेर काढल्यानंतर त्या जो घटक द्रव्य असेल आतील त्यास चूर्ण बनवले जाते आणि ते जी कल्पना असेल त्यास लवण कल्पना नाव देण्यात येते. तर यासाठी आवश्यक तापमान आहे ते म्हणजे लवण कल्पना निर्मितीसाठी फुटाच्या अग्नीने म्हणजे 10 ते 15 शेणाच्या गोळ्या शिजवल्या जातात. तर जवळपास पोट असल्यामुळे आपण शेण्या आवश्यकच असणार आहेत, त्यामुळे 10 ते 15 रानशेण्या लागतील याची दक्षता घ्यावी. तर प्रिकॉशन्स म्हणजे कल्पना बनवताना घेण्याची काळजी. तर शराव संपुटास मात कापड योग्य प्रकारे करावे. अग्नीची मात्रा द्रव्यानुसार ठरवावी, जसे की नारिकेल लवणासाठी 10 ते 15 शेणफुटाचा वापर करणे. तसेच अर्क लवणामध्ये शराव लालबुंद होईपर्यंत अग्नी देणे या गोष्टींची काळजी घ्यावी. तर कन्फर्मेटरी टेस्ट. तर जी लवण कल्पना आहे ती कज्जेलीप्रमाणे वर्णाचे लवण व्हावे याची त्याचे सिद्धलक्षण आहे. याचे पॅकिंग स्टोरेज म्हणजेच एक कसे साठवण्याची पद्धत, तर हे तेच पद्धत आहे हवाबंद डब्यामध्ये ठेवावे म्हणजे एअरटाईट कंटेनर. तर याची शेल्फ लाईफ असणार आहे मित्रांनो 5 वर्ष. तर NCSMने यावर एक एक्झाम्पल दिले आहे ते म्हणजे नारिकेल लवण. तर नारिकेल लवणसाठी लागणारा जो घटक पदार्थ आहे तो म्हणजे सुपक्व नारळ, जो की एक आहे. त्यामध्ये 10 तोळे सैंधव लवण त्यासाठी बरोबर त्याच्या लागणार आहे. तर यंत्रोपकरण जे लागणार आहे सामग्री ते म्हणजे चमचा, चाकू, खलवयंत्र, शेणपूट, कापड, मुलतानी माती, जे की मात कापड करण्यासाठी आपणास लागेल त्याच्यावर. नंतर मेथड ऑफ प्रिपरेशन. तर सर्वप्रथम काय करायचे आपल्याला मित्रांनो, सैंधवास खलवयंत्रामध्ये चूर्ण स्वरूपात बनवून सेपरेट ठेवावे. नंतर नारळाच्या जाटा सगळ्या काढायच्या आहेत. तर नारळाच्या डोळ्यामध्ये सावधानीपूर्वक छिद्र पाडायचे आणि त्यामध्ये जे 10 तोळे आपण सैंधव घेतले आहेत ते भरायला जाते. या छिद्रास बंद करावे. नंतर या नारळावर मात कापड करावे व उन्हामध्ये सुकवावे. आगीमध्ये त्याचा पाक करावे नंतर व स्वांगशीत झाल्यानंतर त्यावरील माती काढून टाकणे आणि त्याच्या काळ्या रंगाचे नारळाचे गर आणि काळ्या रंगाचे सैंधव एकत्र करणे, त्याचे चूर्ण तयार करणे व तेच नारिकेल लवण आपणास प्राप्त होते. आता जे नारिकेल लवण जे प्राप्त झालेले आहे त्यास एका काच पात्रात सुरक्षित ठेवणे. हे आहे नारिकेल लवण बनवण्याची प्रोसेस. याची मात्रा आहे 2 माश ग्रंथोक्त आहे. नंतर अनुपान याचे ते आहे ते म्हणजे जल आणि याचा उपयोग नारिकेलचा आहे तो म्हणजे अम्लपित्त, उदरशोध, दीपन, पाचन इत्यादी कार्यांमध्ये केला जातो. तर ही होती लवण कल्पना.